चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तसेच आधीचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा। पहा, आता आपण स्टँडर्ड 8 चा सेकंड लेसनची प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत। याचा एक्सप्लेनेशन व्हिडिओ आधी झालेला आहे, तुम्ही नीट बघा। यात पण मी थोडंसं एक्सप्लेन करणार आहे प्रॅक्टिस सेट सोडवता। सगळ्यात पहिले इथे बघा, आपण लाईन सीडी पॅरलल ईएफ आणि सीडी ही लाईन एकमेकाला पॅरलल आहे आणि लाईन एबी हा आहे ट्रान्सव्हर्सल। त्याचा लाईन एबी ही आहे ट्रान्सव्हर्सल म्हणजे त्यांनी छेदलेली आहे। या दोन्ही पॅरलल लाईनला एका लाईनने छेदलेलं आहे, ट्रान्सव्हर्सल त्याला म्हणायचं। पहा, आणि ह्या लाईनने छेदल्यामुळे इथे किती अँगल तयार झाले पहा। 1 हा ए, आपण इथे पॉइंटला नाव देऊया ओ आणि इथे म्हणूया एस। बघा 1 2 हा एक, 3 हा 4 5 6 7 8 अँगल तयार झाले। ह्या 8 अँगल मध्ये पेअर तयार झाल्यात अँगलच्या। सगळ्यात पहिली आहे करस्पॉन्डिंग अँगल। पहा, मी आधीचा व्हिडिओ आहे पण तुम्ही प्रॅक्टिस सेट सोडवायच्या आधी हे बघून घ्या। पहिला आहे करस्पॉन्डन्स अँगल, करस्पॉन्डिंग अँगल, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल। पहा, करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर घेताना बघा 1 आणि 3, 2 आणि 4, 1 and 3 हा बघा, हा अँगल म्हणजे अँगल AOC आपण लिहून घेऊया। पेअर 1 अँगल AOC, AOC पहा AOC आणि अँगल OSE करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे त्याचा, अँगल OSE म्हणजे 1 आणि 3, 1 आणि 3 ही पहिली जोडी झाली। दुसरी 2 आणि 4, 2 and 4, 2 अँगल बघा COS, अँगल COS आणि ESB, अँगल ESB 2 and 4 ही झाली सेकंड पेअर। थर्ड पेअर बघा 5th and 7th। पहा, तुम्हाला हे समजण्यासाठी मी आकडे टाकलेले आहेत। हा अँगल 5th बघा कोणता, हा AOD, अँगल AOD आणि दुसरा आहे त्याचा 5th आणि 7th अँगल आहे OSF, अँगल OSF 5th अँगल आणि 7th, हा 5th आणि 7th आणि लास्ट जोडी आहे बघा 6th and 8। हे असे नंबर लक्षात ठेवले तर तुम्हाला अँगल समजायला पण सोपे जातील। अँगल 6 कोणता आहे DOS, अँगल DOS आणि अँगल कोणता आहे त्याचा करस्पॉन्डिंग अँगल 8 म्हटलंय FSB, अँगल FSB 6 आणि 8। हे फक्त नंबर मी तुम्हाला कळण्यासाठी घेतले। ह्या झाल्या करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेअर। आता बघा, ह्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगलचे मेजर हे नेहमी सेम असतात। म्हणजे आता बघा, हा अँगल असेल 80 डिग्रीचा, समजा हा 80 डिग्रीचा, तर हा सुद्धा किती असणार, 80 डिग्रीच असणार आहे। हा 80 म्हणजे हा किती येणार, हे दोन्ही एकमेकाचे कसे आहेत बघा, लायनर पेअर आहेत ह्या, म्हणजे ह्यांची बेरीज 180 येते म्हणून हा असणार कितीचा, 100। हा 100 म्हणून ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल 7 हा सुद्धा किती असणार आहे, 100। पहा, आता हा 80 हा किती असणार आहे, 100, कारण हे बघा हे दोन एकमेकाचे लायनर पेअर अँगल आहेत, लायनर अँगल आहेत म्हणजे हे सप्लिमेंटरी अँगल आहे, त्यांची बेरीज येते 180 म्हणून हा 100, हा 100 म्हणून हा सुद्धा 100। इथे बघा हा 80 येणार कारण हा 100 आहे, हा 80 आणि हा सुद्धा 80, म्हणजे ह्या ज्या पेअर मधल्या दोघांचं मेजर हे सेम असतं। समजतंय का? हे झालं करस्पॉन्डिंग अँगल। नंतर आपण बघणार आहोत इंटेरियर अँगल। पहा, नेक्स्ट आहे इंटेरियर अँगल। पहा, सेकंड बघणार आहोत आपण इंटेरियर अँगल। मी इथे आकृती परत काढून घेतलेली आहे ही फिगर। बघा, इथे BC आणि EF ह्या दोन पॅरलल लाईन आहेत, त्याला AD ह्या लाईननी छेदलेला आहे। AD ही ट्रान्सव्हर्सल आहे, या दोन पॅरलल लाईन, आणि AD ही आहे ट्रान्सव्हर्सल।
आता ह्या ट्रान्सव्हर्सलने छेदल्यामुळे आपण पहिलं बघितलं करस्पॉन्डिंग अँगल, नंतर बघतोय इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगलच्या फक्त आणि फक्त दोनच जोड्या असतात. बघूया आपण इंटेरियर अँगल. बघा, इंटेरियर म्हणजे अंतरकोन म्हणजे ह्या दोन पॅरलल लाईनच्या आतले कोन म्हणजे 2 and 3, 6 and 7. एकदम इझी आहे. बघा, पहिली पेअर झाली बी, हा आहे पी आपला, पी, बी पी क्यू अँगल, बी पी क्यू. आणि इंटेरियर अँगल त्याचा दुसरा कोणता येणार 2 and 3 म्हणजेच पी क्यू ई अँगल, पी क्यू ई. बघा, ह्या दोन झाल्या म्हणजे 2 आणि 3. पहा, 2 आणि 3. आणि नेक्स्ट पेअर झाली 6 आणि 7. ह्या आतल्या जोड्या आहेत सी पी क्यू अँगल, सी पी क्यू, करस्पॉन्डिंग अँगल पी क्यू एफ, पी क्यू एफ म्हणजे 6 आणि 7. आता बघा, ह्या दोनच पेअर आहेत कारण ते इंटेरियर अँगल आहे. दोनच पेअर आहेत आणि ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय बघूया आपण. प्रॉपर्टी ह्याची काय बघायची आहे तर हे आपण करस्पॉन्डिंग अँगल काय बघितले. करस्पॉन्डिंग अँगल हे इक्वल असतात, एकरूप असतात, कॉन्करंट असतात. पण हे इंटेरियर अँगल हे कसे असतात बघूया आपण आता. पहा, इंटेरियर अँगलच्या दोघांची मिळून बेरीज केली तर ती 180 येते. दोघांची, हे एकमेकाचे कॉन्करंट किंवा एकरूप अँगल नसतात. म्हणजे 2 आणि 3 हे यांची बेरीज केली तर ते 180 येईल. 6 आणि 7 यांची बेरीज केली तर ते 180 येईल. बघा, 2 असेल 110 तर हा किती येणार आहे 70. किती येणार अँगल हा 70. आणि हा 110 म्हणजे हा किती येणार 70 आणि हा 70 म्हणून हा येणार किती 110. म्हणजे बघा, बीपीक्यू हा झाला प्लस ह्याचा येणार 70, 180. सीपीक्यू हा आला 70 प्लस 110 इज इक्वल टू 180. ही झाली ह्याची प्रॉपर्टी. कसली इंटेरियर अँगलची. पहा, ही इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी आहे की त्या दोघांचं बेरीज केली की 180 येते. ह्या प्रॉपर्टी लक्षात का ठेवायची आहे कारण तुम्हाला 2.2 हा जो एक्सरसाइज आहे हा या प्रॉपर्टी वरतीच आहे. थर्ड बघणार आहोत आता आपण. या पॅरलल लाईन काढल्यात मी इथे. आणि थर्ड बघणार आहोत आपण आता अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगलच्या पण 4 जोड्या असतात. बघूया आपण आता. पहा, आता आपण अल्टरनेट अँगल बघणार आहोत. त्याच्यामध्ये 2 पार्ट, इंटेरियर अल्टरनेट अँगल, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आधी आपण बघूया इंटरनल अल्टरनेट अँगल. बघा, आपण मगाशी इंटरनल अँगल बघितले. आता आपण इंटरनल अल्टरनेट अँगल बघतोय म्हणजे आतलेच पण अल्टरनेट म्हणजे असं क्रॉस 2 चा 7, 6 चा 3. पहा, इथे फर्स्ट पेअर आपण लिहून घेऊया. बीपीक्यू अँगल, बीपीक्यू अल्टरनेट अँगल. बघा, 2 चा कोणता सांगितलाय मी हा 7. पीक्यूएफ, पीक्यूएफ. आणि ही झाली फर्स्ट पेअर. सेकंड पेअर बघा 6, 3 क्रॉस केलाय इंटरनल इंटेरियर अँगल सीपीक्यू. आणि दुसरा आहे याचा EQP म्हणजे 3 अँगल EPQ. कळतंय का. बघा, 2 आणि 7, 3 आणि 6. आता बघा, ह्यांची प्रॉपर्टी काय आहे तर हे एकमेकाचे कॉन्ग्रुएंट अँगल असतात. इक्वल कॉन्ग्रुएंट अँगल आपण हे साइन देऊया. कॉन्ग्रुएंट अँगल आहेत म्हणजे हा झाला 110, हा 70 तर हा 70 म्हणून हा सुद्धा 70, हा 110 म्हणून हा सुद्धा 110. हे झाले इंटेरियर अल्टरनेट. आता आपण बघतोय एक्सटेरियर अल्टरनेट. बघा, सेम हाच क्रॉस पण हा अँगल इकडे बाहेरचे आणि हा अँगल इथे. हे झाले एक्सटेरियर अँगल म्हणजे 1 and 8, 5 and 4. बघा, आपण लिहून घेऊया. फर्स्ट पेअर आहे APB अँगल, APB. अल्टरनेट अँगल कोणता आहे हा FQD अँगल, FQD.
आणि दुसरं पेयर आहे बघा, म्हणजे ह्याला आपण लिहून घेऊ 1 and 8. दुसरी पेयर अँगल APC, अँगल APC अल्टरनेट अँगल DPE, अँगल DPE. पहा हे सुद्धा एकमेकाचे कॉन्ग्रुएंट अँगल असतात. आता बघा हा 110 म्हणून हा आला 70, हा 70 म्हणून हा सुद्धा 70 डिग्री, आणि हा 70 म्हणून हा इथे लायनर पेअरवरचा अँगल आहे 110, हा 110 म्हणून हा सुद्धा 110. म्हणजे इंटेरियर असू दे किंवा एक्सटेरियर असू दे, हे एकमेकाचे कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप अँगल असतात. आता आपण प्रॅक्टिस सेट कडे वळणार आहोत. हे एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आहे, पण प्रॅक्टिस सेट सोडवताना तुम्हाला परत थोडंसं एक्सप्लेनेशन द्यावं म्हणून मी हा प्रयत्न केलेला आहे. आता आपण 2.1 हा प्रॅक्टिस सेट सोडवायला घेऊया. पहा आता आपण 2.1 हा प्रॅक्टिस सेट चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट हे आहे तुमचं बघा, तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये इथे करस्पॉन्डिंग अँगल लिहायचे, अशी फिगर काढलेली आहे. इथे पहा अँगल P करस्पॉन्डिंग अँगल कोणता तुम्हाला सांगितलेला आहे मी, P चा करस्पॉन्डिंग अँगल W, Q चा करस्पॉन्डिंग अँगल X, R चा करस्पॉन्डिंग अँगल Y आणि S चा करस्पॉन्डिंग अँगल Z. बघा 1, 5 अशा जोड्या तुम्हाला दिलेल्या ना, 1, 3, 2, 4 अशा ह्या जोड्या दिलेल्या. तसं आता इंटेरियर अल्टरनेट अँगल, इंटेरियर अल्टरनेट अँगल सांगितलेलं आहे तुम्हाला, S चा X आणि W चा R. एकदम इझी आहे. कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी तुम्हाला परत एक्सप्लेनेशन ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधलं सेकंड एक्झाम्पल सोडवूया. पहा 2.1 मधला सेकंड क्वेश्चन आहे. ही तुम्हाला अशी फिगर दिलेली आहे, फक्त ही व्हर्टिकलच्या ऐवजी ही हॉरिझॉन्टल केलेली आहे फिगर बघा, आणि इंटेरियर अल्टरनेट अँगल. आता बघा हे इंटेरियर अँगल आहेत, इंटेरियर अल्टरनेट अँगल लिहायचे आहेत आपल्याला. पहा आपण क्रॉस लक्षात ठेवायचा, अँगल B अल्टरनेट अँड अँगल, अल्टरनेट अँगल B चा H, अँगल H, आणि अँगल E आणि अँगल C. पुढे करस्पॉन्डिंग अँगल बघा. आता करस्पॉन्डिंग अँगल पण अशी उभी फिगर बघा तुम्ही, A आणि H, अँगल A अँड अँगल H, अँगल C अँड अँगल G, अँगल D अँड अँगल H. H आणि अँगल D अँड अँगल H, अँगल C अँड G, अँगल A अँड E, अँगल A अँड E इथे सॉरी, अँगल A अँड E, B अँड F, अँगल B अँड अँगल F, A अँड E, B अँड F, D अँड H, C अँड G. आता इंटेरियर अँगल बघा, B अँड E, C अँड H, अँगल B अँड अँगल E आणि अँगल C अँड अँगल H. हे झाले इंटेरियर अँगल. इथे आपला 2.1 प्रॅक्टिस सेट झालेला आहे. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट बघूया 2.2. 2.2 प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला ज्या प्रॉपर्टीज सांगितल्या आहेत मी, त्याचा आपण यूज करणार आहोत. पहा 2.2 मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, अशी एक फिगर दिलेली आहे. इन द ऍडजॉइनिंग फिगर इफ लाईन M अँड N आर पॅरलल टू इच अदर अँड P इज ट्रान्सव्हर्सल, देन फाइंड X. X फाइंड करायचा आहे. बघा आता आपल्याला एक 3x आणि हा X दिलेला आहे. 3x आणि X हे एकमेकांचे कसे अँगल आहेत, तर हे एकमेकाचे इंटेरियर अँगल आहेत. 3x आणि X, अँगल 3 आणि X हे एकमेकाचे कसे आहेत, हे इंटेरियर अँगल आहेत. आणि इंटेरियर अँगलची तुम्हाला प्रॉपर्टी काय सांगितलेली आहे, दोन इंटेरियर अँगलची बेरीज आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचा बघा. आता इथे आपण बघूया, आपण इथे काय करूया, आपल्या माहितीसाठी आपण इथे नावं देऊन घेऊया. A, B, C, E, F आणि A, D आपण इथे म्हणूया. आता बघा हे दोन अँगल म्हणजे इथे पण नाव देऊया S आणि T. CST अँगल CST
अँगल CST म्हणजे हा 3x CST अँड अँगल STF प्लस अँगल STF. म्हणजे आपण हे कोणते अँगल घेतले, हे दोन इंटेरियर, त्यांची किती बेरीज येणार 180. CST आहे 3x प्लस STF आहे x इज इक्वल टू 180. 3x प्लस x 4x इज इक्वल टू 180. x इज इक्वल टू 180 बाय 4. म्हणजे डिवाइड केला आपण, इकडे मल्टिप्लाय होतं 4 हे x ला इकडे आल्यावरती डिवाइड झालेलं आहे आणि आपला आन्सर येणार आहे 45 डिग्री. x इज इक्वल टू 45 डिग्री. काहीही अवघड नाही, फक्त तुम्हाला त्याचे प्रॉपर्टीज नीट पहा. 2.2 मध्ये सेकंड क्वेश्चन आहे. अशी एक फिगर दिली आपल्याला, ही मी तुमच्या माहितीसाठी ही नावं लिहून घेतलेली आहे. तिथे हा 4x दिलेला आहे अँगल आणि हा 2x. तुम्हाला x फाइंड करायचा आहे. बघा आता इथे काय करायचंय आपण, 4x ही फिगर अशी बघा, ह्याचा हा इथे झाला अल्टरनेट इंटेरियर अँगल. बघा म्हणून हा सुद्धा किती येणार 4x, कारण इंटेरियर अँगल अल्टरनेट अँगलचा एकमेकाचे एकरूप कॉन्ग्रुएंट असतात, म्हणून हा 4x आहे, म्हणून हा 4x आपण लिहून घ्यायचा आहे. अँगल POT म्हणजेच हा 4x वाला अँड अँगल OTS. अँगल OTS काय आहेत हे एकमेकाचे अल्टरनेट अँगल कसे असतात हे कॉन्ग्रुएंट. म्हणून अँगल POT किती आहे 4x, म्हणून अँगल OTS किती आला, म्हणजे हा अँगल आला 4x. आता बघा हे दोन एकमेकाचे कसे आहेत, लाइनर पेअर मध्ये आहेत हे एकमेकांच्या, म्हणजेच काय आहेत हे अँगल इन लाइनर पेअर. लाइनर पेअर मधल्या अँगलचं मेजर किती असतं 180. आता आपण हे दोन अँगल लिहून घेऊया, OTS प्लस STL. अँगल STL बघा 4x प्लस 2x इज इक्वल टू 180. कारण हे काय आहे तर हे दोन्ही एकमेकाचे काय आहेत तर लिनियर पेअर आहेत. अँगल इन लिनियर पेअर म्हणून 180 डिग्री. 4x 6x इज इक्वल टू 180. x इज इक्वल टू 180 बाय 6. x इज इक्वल टू 20. हे आलं आपलं आन्सर. आता आपण पुढे बघूया. पहा सेकंड आहे, तुम्हाला अशी एक फिगर दिलेली आहे. इन द गिवन फिगर लाईन P पॅरलल टू लाईन Q. लाईन P पॅरलल टू लाईन Q. फाइंड द मेजर ऑफ अँगल X अँड अँगल Y. आपण आपल्या माहितीसाठी ह्याला Z नाव देऊया आणि ह्याला आपण W देऊया. पहा आता इथे लाईन P पॅरलल टू Q. सो अँगल मेजर ऑफ अँगल Z म्हणजे आपला हा, याचं सुद्धा 40 येणार का तर हे एकमेकाचे करस्पॉन्डिंग अँगल आहे. त्याचं रिझन इथे आपण लिहायचं आहे ब्रॅकेटमध्ये की हे एकमेकाचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल. पुढे काय करायचं आपण, आता आपण X आणि Z हे दोन कसे आहेत अँगल इन लाइनर पेअर. बघा मेजर ऑफ अँगल X प्लस मेजर ऑफ अँगल Z इज इक्वल टू 180. का तर हे एकमेकाचे कसे आहेत अँगल इन लिनियर पेअर. बघा M प्लस Z. आता Z आपण काढलेला आहे किती आला 40. मग आता आपण मेजर ऑफ X सुद्धा काढूया. बघा मेजर ऑफ अँगल X, मेजर ऑफ अँगल X, मेजर ऑफ अँगल X इज इक्वल टू 180 मायनस 40. X आला किती 140. आपला X आलेला आहे. पुढे आता आपण W काढायचं आहे. W बघा हे दोन्ही W आणि हा इकडे एक अँगल दिलेला आहे आपल्याला 70 डिग्रीचा. हे एकमेकाचे कसे आहेत, हे सुद्धा एकमेकाचे अँगल इन लाइनर पेअर आहेत. म्हणून बघा मेजर ऑफ अँगल W प्लस 70 म्हणजे हा अँगलचे मेजर इज इक्वल टू 180. आपण त्याचं रिझन काय लिहिणार अँगल इन लिनियर पेअर. पहा आणि आपण काय करायचं आहे मेजर ऑफ W अँगल W इज इक्वल टू 180 मायनस 70 इज इक्वल टू 120.
10 डिग्री सेल्सिअस मेजर ऑफ अँगल W आलेलं आहे. इथे आपण सेकंड वर्ड प्रॉब्लेम सोडवलेला आहे. आता आपण थर्ड बघूया. पहा पुढे बघूया आपण. अशी एक फिगर दिलेली आहे P पॅरलल टू Q आणि P पॅरलल टू Q A आणि आपल्याला फाइंड करायला सांगितलंय फाइंड M फाइंड मेजर ऑफ अँगल ABC अँगल ABC यांची तुम्हाला मेजर काढायला सांगितलेले आहेत. बघूया आपण माहितीसाठी हा अँगल आपण D म्हणून घेऊया. बघा आता P पॅरलल टू Q म्हणून मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू प्लस 80 मेजर ऑफ अँगल A प्लस 80 इज इक्वल टू 180. कारण हे दोन कसे आहेत याचं कारण आपण लिहायचं आहे इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगलची आपण प्रॉपर्टी बघितलेली आहे. त्यांची मेजर बेरीज केली तर 180 येते. हे कसे आहेत एकमेकाचे इंटेरियर अँगल. पुढे बघूया आता आपण मग मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 180 मायनस 80 इज इक्वल टू 100. मेजर ऑफ अँगल किती आला A. मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 100. आता आपण फर्स्ट झालं आपलं हे. सेकंड दिलेलं आहे. काय काढायचं तुम्हाला मेजर ऑफ अँगल. आता आपण D बघूया किती आहे. मेजर ऑफ अँगल D हा 80 येणार कारण हे कसे आहेत एकमेकाचे अल्टरनेट अँगल आहेत बघा. म्हणून हा 80 हा सुद्धा 80. आपण लिहूया मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू 80 डिग्री. रिझन काय आहे कारण अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल हे एकमेकाचे कॉन्ग्रुएंट असतात म्हणून हे एकमेकाचे कॉन्ग्रुएंट हा 80 म्हणून हा सुद्धा 80. आता बघा B आणि अँगल D बघा. B आणि D हे एकमेकाचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. पहा इथे B आणि D हे एकमेकाचे करस्पॉन्डिंग आहे. D जर 80 तर B सुद्धा किती येणार. मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल D. का तर हे एकमेकाचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल म्हणून मेजर ऑफ अँगल B किती आला 80 डिग्री. सेकंड काढलं आपण. आता थर्ड काढायचे आपल्याला C मेजर ऑफ अँगल C. बघा P पॅरलल टू Q असल्यामुळे मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल B. कारण हे दोन सुद्धा एकमेकांचे कसे आहेत करस्पॉन्डिंग अँगल. मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल B. आपण कारण लिहायचं आहे करस्पॉन्डिंग अँगल. हे एकमेकाचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत म्हणून या दोघांना आपण मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल B म्हणून मेजर ऑफ अँगल B किती आहे 80 काढलाय म्हणून मेजर ऑफ अँगल C सुद्धा किती आला 80 डिग्री. अशा प्रकारे आपण ABC हे अँगल काढलेले आहे. प्रॉपर्टी नीट लक्षात आल्या तर तुम्हाला कसलंही एक्झाम्पल आलं तरी ते सोडवता येईल. पहा अशी एक फिगर काढून दिलेली आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की मेजर ऑफ अँगल XYZ तुम्हाला काढायचे आहेत. बघूया आपण हे एकमेकाला पॅरलल आहे A आणि B म्हणून पहिला बघूया मेजर ऑफ अँगल X इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल X इज इक्वल टू 105 कारण हे दोन एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल हे कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात. आपण इथे हे लिहूया रिझन लिहूया करस्पॉन्डिंग अँगल. आता बघूया मेजर ऑफ अँगल Y. मेजर ऑफ अँगल Y बघा मेजर ऑफ अँगल Y आणि X हे सुद्धा एकमेकांचे कॉन्ग्रुएंट आहेत कारण हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. अपोजिट अँगलची सुद्धा हे एकमेकाचे कॉन्ग्रुएंट असतात म्हणून मेजर ऑफ अँगल Y इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल X. आपण रिझन लिहूया व्हर्टिकली अपोजिट अँगल. म्हणून मेजर ऑफ अँगल Y इज इक्वल टू ऑल्सो 105 डिग्री. आता काढायचंय आपल्याला मेजर ऑफ अँगल Z. पहा मेजर ऑफ अँगल Z प्लस 150 इज इक्वल टू 180. का तर हे दोन एकमेकाचे काय आहेत अँगल इन लाइनर पेअर. आपण रिझल्ट त्याचा लिहून घ्यायचा प्रत्येक वेळेला ब्रॅकेटमध्ये अँगल इन लिनियर पेअर. पहा मेजर ऑफ अँगल Z इज इक्वल टू 180 मायनस 150 इज इक्वल टू 30 डिग्री. हे झालं मेजर ऑफ अँगल Z. अशा प्रकारे आपण तिन्ही अँगल हे काढून घेतलेले आहेत. आता एक लास्ट क्वेश्चन आहे तो पण बघूया आपण.
पहा आपण नेक्स्ट बघतोय, लास्ट एक्झाम्पल आहे. फिगर दिलेली आहे पी पॅरलल टू क्यू, फाइंड अँगल एक्स. एक्स हा अँगल फाइंड करायचा आहे आपल्याला. पहा काय करणार आपण आधी, ह्या दोन पॅरलल लाईन आहेत, पी क्यू आणि क्यू एल, अशा ह्या तिन्ही एकमेकीला पॅरलल लाईन आहेत. आपण थोडंसं आपल्या माहितीसाठी याला नावं देऊन घेऊया. इथे आय म्हणूया, इथे आपण एन म्हणूया आणि इथे एम म्हणूया. इथे के पॉइंट घेऊया आणि इथे एक एच. आता बघा हा, लाईन पी पॅरलल टू लाईन एन, आय जे इज ट्रान्सव्हर्सल, ह्याला आपण जे म्हणूया. आय जे इज त्याचा ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणून आता बघा, मेजर ऑफ अँगल आय जे एन म्हणजे कोणता बघा, आय जे एन म्हणजे हा एवढाच अँगल. हा किती येणार आहे तर 40 डिग्री. का सांगा, कारण हा आणि हा अँगल हे एकमेकाचे इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत. पहा, म्हणून हा 40 डिग्री, म्हणून हा अर्धा अँगल, हा एक्स पूर्ण नाही, हा अर्धा अँगल आला 40 डिग्रीचा. आपण इथे त्याचं रिझन लिहून घ्यायचं आहे, अल्टरनेट अँगल. आता आपल्याला काढायचं कोणता आहे, एम जे एन म्हणजे हा उरलेला काढायचा आहे. पहा आता आपण काढणार आहोत अँगल, मेजर ऑफ अँगल एम जे एन इज इक्वल टू 30 डिग्री. याचं सुद्धा रिझन काय येणार, हे हा बघा, हा अँगल आणि हा हे एकमेकाचे इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत. हा 30 म्हणून हा सुद्धा किती आला 30. बघा इथे रिझन परत तेच येणार, अल्टरनेट, इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत ते एकमेकाचे अल्टरनेट अँगल. पहा, आणि हा 30 हा 30. आता हे दोन्ही मिळूनच अँगल एस होतोय. म्हणून मेजर ऑफ अँगल आय जे एन प्लस मेजर ऑफ अँगल एम जे एन इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल एक्स. 40 प्लस 30 इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल एक्स आला, मेजर ऑफ अँगल एक्स 70. मेजर ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 70 डिग्री. पहा, अवघड काहीच नाही, फक्त प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगते बघा नीट व्यवस्थित. मागचा एक व्हिडिओ बघा एक्सप्लेनेशनचा, म्हणजे तुम्हाला इझी जाईल. इथे आपला 2.2 झालेला आहे. पहा, आता आपण प्रॅक्टिस सेट 2.3 सॉल्व्ह करतोय. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ड्रॉ अ लाईन. क्वेश्चन 1 आपण बघूया. ड्रॉ अ लाईन एल, take a point A outside the line through a point A, draw a line parallel to N. बघा इथे आपण एक लाईन काढून घेऊया. आधी L लाईन काढूया. आधी सांगितलं तुम्ही L लाईन काढून घ्या आणि ह्या लाईनच्या बाहेर एक पॉइंट घ्यायचा आहे, कुठेही आपण घेऊ शकतो. आणि ह्या A पॉइंट मधून A लाईन वरती पॅरलल लाईन काढायची आहे. बघा काय करायचं, हा जो मोठा सेट स्क्वेअर आहे हा पहा इथे, तो असा आडवा इथे असा सेट करायचा. बघा ए पॉइंट कुठे आहे, हा बघा ए पॉइंटला, आणि इथे खाली ह्या लाईनला टच असा. आणि हा जो दुसरा सेट स्क्वेअर आहे तो असा पद्धतीने सेट करायचा. पहा, समजतंय, हा असा ए पॉइंटलाच, आणि इथे ए पॉइंट मधून एक लाईन काढून घ्यायची आहे. तीच लाईन इकडे आपण पुढे वाढवूया. पहा, आपण ही लाईन पॅरलल लाईन काढलेली आहे. लाईन एल ला आपण त्याला नाव देऊ शकतो, एम लाईन देऊ शकतो समजा. हा झाला क्वेश्चन 1. क्वेश्चन 2 पण आहे तसाच. ड्रॉ अ लाईन एल, टेक अ पॉइंट टी. आपण हे दुसऱ्या पद्धतीने बघूया आता कसं करायचं आहे ते. पहा, ड्रॉ अ लाईन एल, एल काढलेली आहे आपण. टेक अ पॉइंट टी, टी घेतलेला आहे. पहा इथे आपण टी घेऊया, पॉइंट टी. थ्रू पॉइंट टी ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन ए. इथे थोडीशी आपण वेगळी पद्धत घेऊया. काय करूया बघा, ह्या टी पॉइंटला ह्या पॉइंट मधून पहिले आपण परपेंडिक्युलर हे काढून घेऊया, लाईन काढून घेऊया. पहा मी कसं लाईन केलेली आहे परपेंडिक्युलर. ही परपेंडिक्युलर आपण लाईन काढून घेतलेली आहे. आता काय करायचं, आपण कंपास घ्यायचं, कंपास मध्ये हे डिस्टन्स मेजर करायचं बघा. आणि इथे एक दुसरा पॉइंट घेऊया आपण. इथे समजा आपण इथे एक पॉइंट घेऊ आपण, ह्या पॉइंटला म्हणू आपण एम, आणि हा घेऊया एन. एन मध्ये पण तेच डिस्टन्स, तेवढंच एम टी इतकंच ठेवायचं आहे. आणि एन वरती सुद्धा आपण इथे एक पॉइंट करून घ्यायचा आहे. पहा, आणि ह्या एन पॉइंट मधून सुद्धा एक आपण इथे लंब काढायचा आहे. पहा, आधी लंब काढायचा आहे आपण इथे एन पॉइंट वरती. पहा, हा लंब झाल्यावरती हे एवढंच डिस्टन्स घ्यायचं आहे आणि इथे परत आपण आर्क करून घ्यायचं आहे. या पॉइंटला आपण नाव देऊया
एस, एस आणि टी हे दोन्ही पॉइंट जोडायचे आहेत। इथे आपल्याला पॅरलल लाईन मिळालेली आहे। हा झाला सेकंड क्वेश्चन। थर्ड थोडासा डिफरंट आहे बघा। ड्रॉ अ लाईन एम, एम काढूया आपण इथे आधी। ड्रॉ अ लाईन एम, ड्रॉ अ लाईन एन, एन पॅरलल लाईन टू लाईन एम, एम ला पॅरलल लाईन एन काढायची आहे, पण कशी काढायची आहे बघा, ऍट अ डिस्टन्स 4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर ह्या डिस्टन्स वरती काढायची आहे। आपण काय करूया, इथे दोन पॉइंट लिहून घेऊया, ए आणि बी। आता काय करायचं, प्रोटेक्टरच्या साह्याने ह्या दोघांवरती आपण एक परपेंडिक्युलर लाईन काढून घेऊया। पहा दोघांना पण ए आणि बी पॉइंटला, आणि बघा परपेंडिक्युलर एक लाईन मी काढून घेतलेली आहे, ए पॉइंट मधून सुद्धा आणि बी पॉइंट मधून सुद्धा। आता किती सांगितलंय अंतर, 4 सेंटीमीटर। कंपास मध्ये आपण 4 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स घेतलेलं आहे पहा। आणि आता आपण काय करणार आहोत, ए लाईन वरून इकडे एक आर्क करायचा, बी वरून एक आर्क करायचा, त्याला आपण नाव देऊया पी आणि क्यू। पी आणि क्यू हे पॉइंट तुम्ही जोडायचे आहेत। पहा ही झाली आपली लाईन एन, ह्याला नाव द्यायचंय एन। इथे आपला प्रॅक्टिस सेट 2.3 झालेला आहे। पूर्ण लेसन 2 चे प्रॅक्टिस सेट मी सोडवून दिलेले आहेत। काही अडचणी असतील किंवा काही तुम्हाला सजेशन असतील तर कमेंट बॉक्स मध्ये द्या। अडचणी तुम्ही विचारू शकता, मी नक्की त्याची उत्तर द्यायचा प्रयत्न करेन।